सार्थ ठरवताना दिसेल का हा गोलंदाज, कारण त्याच्या समोर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची जोडी ओमकार आणि मनोज एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक स्वतःकडे घेतले ते ओमकार आणि नॉन स्ट्राईक वरती मात्र स्वतः थांबतोय मनोज आणि खेळायला होते सुरुवात. चला पंच आपण ताबडतोब सामना चालू करून घ्या. पहिलं षटक हाताळतोय तो अमर. अमर चला वेळ घ्यायचा नाही. पहिला चेंडू अमर यांचा स्ट्राईक वरती आहे तो ओमकार. ओहो निर्धाव चेंडू, अगदी पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने सरळ चेंडू जाऊन फिरत होतो यष्टरक्षकाच्या हातात. मी मगाशीच या सुद्धा गोलंदाजाचा उल्लेख केला होता की एक चांगला गोलंदाज म्हणून कर्णधाराने त्याला आमंत्रित केलंय, परंतु तितकाच ताकदवान फलंदाज आहे तो ओमकार. एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला खेळाडू ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाकडून सातत्यानं चांगला खेळ राहिलाय तो ओमकार याचा. हो अगदी चांगला चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय अगदी यॉर्कर पद्धतीचा. फलंदाजाला जागेवरून हलवलं नाही. एक चांगला गोलंदाजी मार्ग वरती, कारण ओमकार सारख्या एक स्फोटक फलंदाजाला मात्र दोन चेंडू अगदी निर्धाव पद्धतीनं टाकलेत आणि दोन्ही चेंडूवरती फलंदाज काय खेळता आले नाही, परंतु चांगलं कमबॅक करणारा हा फलंदाज सुद्धा म्हणून ओळखला जातो तो ओमकार. तितकाच ताकदवान गोलंदाज अमर. ओहो आता मात्र पंच आमच्याकडे वळतात. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे अवांतर धावाने श्री गणेशा होतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचा. संघाची धावसंख्या एक वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. श्री गणेशा झालाय. आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल, कुठेतरी अवांतर धावा रोखावं लागतील या गोलंदाजाला. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात म्हणजे नियम क्रमांक 22चं उल्लंघन होतं या चेंडूवरती सुद्धा. पंच सांगतायत की हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल या गोलंदाजाला. या चेंडूला दंडित केलं जात आहे. अशी गोलंदाजी करून चालणार नाही, कारण एक पहिलं षटक हाताळत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी कर्णधाराने विश्वासाने गोलंदाजी दिली या गोलंदाजाला. ओ पटका खेळा अगदी क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याच्या आवागाच्या बाहेरचा चेंडू सरळ उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार, आणि या षटकारानिशी स्वागत केलं जात आहे ते अमर याचं. मी मगाशीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा, एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं सातत्यानं ओळख निर्माण केली तोच ओमकार कळंत्र. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचा एक अनुभवी खेळाडू स्वतः स्ट्राईक वरती घेतला. त्याला मात्र माहित आहे की कुठेतरी हल्ला चढवावा लागेल पहिल्या षटकात आणि तेच काम करताना दिसतोय तो ओमकार. हो आता मात्र चेंडू फटका खेळला होता, परंतु नशिबाची चांगली साथ मिळाली आणि एकच धाव, एक या धावानिशी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 9. अगदी चांगली सुरुवात आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक अनुभवी जोडी मनोज आणि ओमकार जोपर्यंत मैदानात ही जोडी आहे तोपर्यंत अगदी धावांचा पाऊस पाडू शकते. ती क्षमता मात्र नक्कीच या दोन्ही जोडीमध्ये आहे आणि तीच रणनीती कुठेतरी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने आखलेली दिसते. आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो फटका खेळाय, पण त्या फटक्यावरती धावा किती येतील. क्षेत्ररक्षक जातो चेंडूवरती 2 धावघ्यांचा प्रयत्न, परंतु मनोज नकार देतोय. एक या धावसंख्येवरती समाधान मानू लागते. एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 10. अगदी चांगली सुरुवात आणि या षटकातील चेंडू बाकी असतील 2 चेंडू मध्ये 4 चेंडूंचा खेळ. थोडस आमच्या गुणलेखाकडून चुकी झाली, पण सकाळच्या सत्रापासून अगदी चांगलं गुणलेखन म्हणून काम पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी, शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक वरती गेलाय मनोज. ओहो काय चेंडू टाकला, एक धाव पूर्ण आणि पंच करतील आम्हाला टाटा बाय बाय, म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत. एक षटकाच्या समाप्तीनंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. अगदी चांगली सुरुवात या जोडीने केला. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये ही जोडी किती धावा जमवेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल, या धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल. अनिकेत आणि कर्णधारांना अनिकेत याच्या हातात चेंडू सोपवलाय, कारण एक महत्वपूर्ण जोडी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची एक अनुभवी जोडी आणि स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं उल्लेख होतोय. या जोडीला फोडण्यासाठी कर्णधारांना आमंत्रित केले ते गोलंदाजी मार्गवरती अनिकेतला मात्र अगदी चांगला गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी आमचे बंधू बसलेत. मागील स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फटकावणारा संघ गोलंदाजी मार्गवरती क्षेत्ररक्षण करतोय संघ आणि चांगली गोलंदाजी राहिले ते
अनिकेत यांची. अनिकेतला मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण एक समोर मनोज देसाई एक चांगला खेळाडू त्याच्या समोर आहे. पायाचा कसा सामना करेल. चला मॅचला करा सुरुवात. ओ पहिला चेंडू अगदी दिशाहीन गोलंदाजी. एकदा पूर्ण पंच आमच्याकडे होता, म्हणजे या चेंडूवरती 1+1 म्हणजे 2 धावा येतील. या 2 धावाच्या साहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 13 बिनबाद 13. अगदी चांगली सुरुवात या जोडीनं केली. मागील टुर्नामेंट मध्ये सुद्धा या जोडीनं चांगला खेळ केला होता, कारण एक हाती विजय मिळवून दिला होता. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. ओ पुढचा चेंडू अगदी भिरकावून दिला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर म्हणजे येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. एक क्लासिकल स्ट्रोक ओमकार कळंत्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने या फलंदाजाचा मी उल्लेख करतोय, कारण या फलंदाजाला अशी गोलंदाजी करून चालणार नाही. एक आक्रमक फलंदाजी म्हणून त्यानं ओळख निर्माण केली. सातत्यानं मोरणा क्रिकेट असोसिएशन असेल, वाल्मिकी पठारमध्ये असेल, चांगली खेळी राहिली ते ओमकार याची. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, टप्पा बदलावा लागेल या गोलंदाजाला, आणि ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये. परंतु अनिकेत याची हो आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. मगाशीच मी उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. चांगली क्षमता मात्र या गोलंदाजामध्ये. ओमकार सारख्या फलंदाजीला आता मात्र रोखून धरलं. एक अलग पद्धतीचा चेंडू टाकून ओमकारला फसवलं गेलंय. एक चांगली रणनीती त्यानं आखले, कारण मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल केला आणि एक फसवा चेंडू फेकला गेला. त्याच्या माध्यमातून ओमकारला मात्र ते चेंडू खेळून काढता आला नाही. पुढील चेंडू घेऊन येतो अनिकेत. समोर आहे ओमकार कळंत्रे. ओ फटका खेळाय क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. तोपर्यंत किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण, आणि 1 या धावावरती समाधान मानावं लागतं. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते बिनबाद 20. एक चांगली सुरुवात. अनिकेतला मात्र उर्वरित चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील, कारण ही जोडी फोडावी लागेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची. ही जोडी जर 3 षटकं खेळली तर मात्र कुठेतरी धावांचा पाऊस पाडू शकते. ती क्षमता मात्र नक्कीच या 2 खेळाडूंमध्ये आहे. चांगला चेंडू, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव पूर्ण मनोज यांच्या बॅट मधून येते. 1 धाव. 1 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 21. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू बाकी, आणि शेवटच्या चेंडूवरती आता मात्र स्ट्राईकला गेलाय तोच एक स्फोटक फलंदाज ओमकार. शेवटच्या चेंडूवरती शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. संघाची धाव पोचते धावफलकावरती 21. 1 मिनिट चेक केलं जाईल. मनोज चेक करतायत, आमचे टेक्निकल टीम चेक करते. पंच किती चेंडू? 4 चेंडू का? ठीक आहे, चला 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. अत्यंत चांगलं पंचांचं काम पाहिलं जातंय. पुढील चेंडू अनिकेत यांचा. ओ फटका खेळाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, आणि पैकी सुद्धा चांगली झाली. बॅकअप आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडं खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा फायदा उचलतात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतो तो ओमकार. ओमकारला मात्र माहित आहे की स्ट्राईक त्याच्याकडे राहणं किती महत्वपूर्ण आहे, कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली तोच ओमकार. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का, किंवा अनिकेत शेवटचा चेंडू निर्धाव फेकेल पाहायचा आहे. हो अगदी चांगला चेंडू हाताळा. 1च धाव पूर्ण, आणि पंच करतील आम्हाला टाटा बाय बाय, म्हणजे षटक समाप्तीचा इशारा. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बिनबाद 24. अगदी चांगली धावसंख्या मानावी लागेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 6 चेंडू मध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी अजून मैदानात. सलामीची जोडी फोडण्यात मात्र संघाला कोणतंही यश आले नाही, कोणत्याही गोलंदाजाला. आता मात्र ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार कुणाला आमंत्रित करेल, असा कोण स्पेशलिस्ट गोलंदाज असेल? किरण
आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिरिक्त खेळाडू बसले ते सन्माननीय आदरणीय विजय दादा सांगतायत की आता ही जोडी फोडण्यासाठी मात्र कर्णधार किरण यांच्या हातात चेंडू सोपवलाय. आता मात्र किरण वरती जबाबदारी येऊन ठेवली कारण ही जोडी मात्र फोडावी लागेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची कारण 6 चेंडू मात्र जर ओमकारनं खेळले तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकेल हा खेळाडू. ओ अगदी चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयदादा यांनी सांगितलं होतं की नक्कीच चांगला गोलंदाज आहे आणि चांगलं कमबॅक करू शकणारा गोलंदाज म्हणून कुठेतरी कर्णधारांना आमंत्रित केले. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडू कशा पद्धतीने खेळेल ओमकार पाहायचा आहे. अगदी गोलंदाज कुठेतरी थांबला पाऊल वाकडं पडण्यापेक्षा थांबून गोलंदाजी केलेली चालेल ही रणनीती गोलंदाजीची. पहिला चेंडू मात्र त्यानं सुरेख हाताळला. ओ मिस टायमिंग स्ट्रोक फसला यष्टरक्षक आहे चेंडू खाली झेल होईल का आणि 12 अतिरिक्त खेळाडू म्हणून विजयदादा बसले त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं होतं की हा गोलंदाज मात्र ही सलामीची जोडी फोडू शकतो आणि त्याच पद्धतीनं या गोलंदाजानं ओमकार सारखा एक मोठा खेळाडू होता त्याला मात्र कुठेतरी जाळं विणलं आणि त्या जाळ्यात अडकवला गेला एक मोठा मासा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का बसतोय तो ओमकार यांच्या स्वरूपात. ओमकार यांच्या नंतर मात्र 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूचा सामना करण्यासाठी कर्णधार आमंत्रित करतोय. माझ्या माहितीनुसार राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल याच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी दिली असेल ओमकारनं कारण 4 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही सलामीचा खेळाडू मनोज मात्र नॉन स्ट्राईक वरती कुठेतरी रणनीती आखावी लागेल. मनोजला सुद्धा स्ट्राईक वरती आणावं लागेल आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे तो किरण. एक चांगली गोलंदाजी किरणची मानावी लागेल कारण एक मोठा खेळाडू मात्र बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. एक चांगली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते. पुढील चेंडू राहुल यांच्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किरण. ओहो सुरेख गोलंदाजी किरण यांची. अगदी आलेल्या राहुलला मात्र जखडून ठेवलंय कारण मनोज मात्र नॉन स्ट्राईक वरनं सल्ला देतोय राहुलला कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि फटके मारण्यासाठी मला वाटतं कुठेतरी सल्ला दिला जाईल मनोज कडून कारण एक अनुभवी खेळाडू नॉन स्ट्राईक वरती त्याला कुठेतरी स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. ओ जोरदार अपील पंचांच्याकडे दाद मागितले जाते परंतु पंच हे अपील फेटाळतात. या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी होता. पंचांनी फेटाळलं गेलेलं अपील पण काय गोलंदाजी राहिली. शेवटचं षटक हाताळत असताना एक सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. ओ काय गोलंदाजी अगदी जखडून ठेवले राहुलला. कुठंतरी आता मात्र मनोज स्वतःवरती नाराज असेल कुठं रणनीती चुकलेली दिसते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची. राहुल बी तितकाच एक ताकदवान फलंदाज आहे परंतु मात्र मैदानावरती आज मात्र त्याला काय आपली चमक दाखवता आली नाही. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं कारण एक सुरुवातीला आलेला मनोज मात्र कुठेतरी नॉन स्ट्राईकला राहिला. चांगला फटका खेळला. आता मात्र कुठेतरी राहुलला राग आलाय. राहुल सुद्धा दाखवून देतोय की ती क्षमता मात्र माझ्यात नक्कीच आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र येतोय उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकारीने संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 30. कुठेतरी 3 चेंडूचा खराब खेळ झाल्यानंतर मात्र राहुलनं एक चांगला फटका खेळला आणि संघाला सुद्धा दावून देतोय की माझ्या सुद्धा ती क्षमता नक्कीच आहे कारण मनोज मात्र नॉन स्ट्रायकरवरती राहिला होता परंतु राहुलनं सुद्धा दावून दिलं की मी सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. आणि 18 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी 31 धावांचं आव्हान दिलंय ते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघानं आणि हे आव्हान कशा पद्धतीने स्वीकारतील संघ मोडकवाडी त्रिमूर्ती मोडकवाडी संघ. 18 चेंडू मध्ये तुम्हाला 31 धावा करायच्या आहेत. चला पंच आपण सूचना करायची आहे दोन्ही टीमला कारण इथून पुढे होणाऱ्या सर्वच टीमला विनंती असेल की आपण आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण समालोचन ऐकलं ते राठोड साहेब त्यानंतर आमचे सिनियर या ठिकाणी साहेब असलेत विजय साहेब यांचं सुद्धा आपण समालोचन ऐकलं. एक सिनियर समालोचक म्हणून त्यांची या नवी मुंबईमध्ये ओळख. या मॅच नंतर मात्र त्यांच्या आवाजातलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ अगदी आमच्या विनंतीस मान देऊन ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. मोडकवाडी संघाला सुद्धा विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवून द्या. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
जोतलिंग स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आयोजक कमिटीकडून तुम्हाला विनंती आहे की आपली एंट्री फी या ठिकाणी जमा करायची आहे. आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. आपली एंट्री फी जमा झाल्यानंतरच चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. हे पहा, जोतलिंग स्पोर्ट्स संघ आयोजक कमिटी. ठीक आहे, चला खेळाला सुरुवात करा. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज त्रिमूर्ती मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला आणि जोतलिंग स्पोर्ट्स संघानं 18 चेंडू मध्ये 30 धावा बनवलेत. अगदी चांगली धावसंख्या आपल्याला म्हणावी लागेल जोतलिंग स्पोर्ट्स संघाची. ओमकार आणि एक जबाबदारी ओळखून खेळ केला ओमकारनं. चला बॅट्समनची नावं सांगण्यासाठी एक अतिरिक्त खेळाडू द्या. विजय दादा. ओमकार आणि रोहन ही एक अनुभवी जोडी त्रिमूर्ती मोडकवाडी संघाकडून. ओमकार आणि रोहन फलंदाजीसाठी जाताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. चला पंच सामना चालू करून घ्या. वारंवार सूचना केल्या जातात कारण अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहे. आयोजक कमिटीकडून तशा तुम्हाला सूचना येतात आणि सूचनेचं सुद्धा पालन तुम्ही करायचं आहे कारण हे आयोजन तुमचं आणि वेळेत आपल्याला या ही स्पर्धा संपवायची आहे, याची सुद्धा नोंद घ्या. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अभय. अगदी कर्णधारानं अभयवरती विश्वास ठेवून प्रथम पहिलं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केले गेले कारण सातत्यानं या सुद्धा गोलंदाजीची चांगली कामगिरी राहिली आणि हीच कामगिरी ओळखून त्याला आमंत्रित केले गेले ते ओमकार यानं. स्ट्राइक वरती आहे तो ओमकार आणि रोहन स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइकला ओमकार. एक अनुभवी जोडी त्रिमूर्ती मोडकवाडी स्पोर्ट्स संघाची, परंतु तितकाच अनुभवी गोलंदाज अभय भिसे जोतलिंग स्पोर्ट्स संघाकडून. सातत्यानं या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केले. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत आहे त्या वेळेला संघाला बाहेर काढणारा हा गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केले. नाटोशी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय या गोलंदाजाला. चला मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू अभय यांचा. ओ पहिला चेंडू फुलटा जाणार. सूरज मात्र आहे चेंडू खाली. झेल होईल का? पहिल्या चेंडूवरती होतंय विकेटचं पतन. मगाशीच मी या गोलंदाजाचा उल्लेख केला होता की नाटोशी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज अभय भिसे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आणि मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का बसला. गोलंदाजी मार्गवरती अभय. रोहन पहिल्या चेंडूवरती बाद जातो. एक संघाला मोठा झटका मानावा लागेल ते त्रिमूर्ती मोडकवाडी संघाला. आता मात्र येणाऱ्या खेळाडूला कुठेतरी संयमाने खेळी करावी लागेल कारण अभय सारखा एक तिखट भेदक गोलंदाजी करणारा गोलंदाज. या गोलंदाजीला मात्र कुठेतरी 1-2 चेंडू अगदी तुम्हाला संयमाने खेळावे लागतील, चेंडू पाहावे लागतील. त्यानंतर मात्र तुम्हाला हल्ला चढवावा लागेल या गोलंदाजावरती कारण एक रनअप सुद्धा पाहिलं या गोलंदाज. तर अगदी सुरेख रनअप सातत्यानं या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली नाटोशी स्पोर्ट संघाकडून. चला पंच फार वेळ घेत आहे. पंच आपण पुढील चेंडू घेऊन येतोय अभय. रनअप आहे या गोलंदाज. किती मोठं रनअप आहे या गोलंदाजाचं. हो पुलटा चेंडू दिला होता. पंच सांगतील 1 धाव. 1 या धावाने श्री गणेश होतोय मोडकवाडी स्पोर्ट संघाचा. अगदी चांगला चेंडू फेकला होता परंतु त्या चेंडूचा फायदा उचलता आला नाही. ते मोडकवाडी स्पोर्ट संघाचा फलंदाज स्ट्राइक वरती आहे अमर. अमरला मात्र कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल कारण पहिला धक्काच लागलाय पहिल्या चेंडूवरती. हो आता मात्र पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजेच अवांतर धाव. या धावा मात्र कुठेतरी अभयला रोकाव्या लागतील. अगदी अवांतर धावा तुम्ही जर रोखल्या तर मात्र नक्कीच चांगलं कमबॅक करू शकतो हा गोलंदाज आणि ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. सन्माननीय आदरणीय सूरज दादा यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभार सूरज दादा.
पुढील चेंडू अभय यांचा 3 धावा धावफलकावरती लागले तर 3 धावा अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते अभय यांच्या माध्यमातून या षटकातील चेंडू झालेत 2 झाले अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडू मात्र निर्धाव फेकावे लागतील ते अभय याला आणि थोडा कान मंत्र दिलाय ओमकार यानं अभय याला कुठतरी रणनीती आखलेली दिसते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघानं ओ पटका खेळा ओमकार आहे जेल होईल का सरळ चेंडू जो स्थिरावतोय तो ओमकार याच्या हातात म्हणजेच होतोय विकेटचं पतन चले जावचा इशारा केलाय तो फलंदाज अमरला चले जावचा इशारा केला तो अभय यांच्या माध्यमातून काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये अभयाची मागील टुर्नामेंट मध्ये सुद्धा या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली होती आणि त्याची कामगिरी पाहून मला वाटतं कुठेतरी कर्णधारानं पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केला आणि कर्णधाराचा विश्वास कुठेतरी सार्थ ठरवताना दिसतोय तोच अभय एक नाटोशी एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखला जातो या गोलंदाजाला अमर यांच्या नंतर मात्र जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज अनिकेत दुसरा धक्का देण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज अभय अगदी मैदानाच्या आतमध्ये येण्या अगोदर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने कुठेतरी चांगली रणनीती आखली होती या टीम मध्ये खेळत असताना मनोज असेल ओमकार असेल अभय चांगली रणनीती राहुल सारखे खेळाडू चांगली रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि रणनीती कुठेतरी चांगली कामाला येताना दिसते मैदानाच्या आतमध्ये ओ फटका खेळा मिड विकेटच्या दिशेने जाईल उत्तुंग दंदन आणि खणखणीत षटकार आणि या षटकाराने कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसतोय तो मोडकवाडी स्पोर्ट्स संघाचा संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 9 अजूनही चांगला पाठलाग करते 2 विकेट गेले असल्या तरी षटकार खेचून मात्र कुठेतरी थोडंसं आशा पल्लवित करतोय हा फलंदाज अगदी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या होत्या आणि त्याच पद्धतीने पाठलाग करत येतोय आता मात्र कुठेतरी चांगलं कमबॅक करावं लागेल ते अभय याला एक निर्धाव चेंडू टाकावं लागेल ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळा चेंडू येतोय सलगचा दुसरा षटकार म्हणजेच कुठेतरी चांगली गोलंदाजी झाली होती अभयाची मात्र हल्ला चढवलाय तो अनिकेत यानं अगदी दर्पण वाढवलं ते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचं आणि या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 15 अत्यंत चांगली सुरुवात मानावं लागेल मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला सुद्धा कुठेतरी कमी लेखून चालणार नाही कारण अभय यानं मात्र 2 विकेट मात्र जरूर घेतल्या परंतु सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून कुठेतरी अभयवरती दडपण वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय मोडकवाडी स्पोर्ट्स संघाचा आता मात्र या गोलंदाजीला चांगलं कमबॅक करावं लागेल कुठेतरी थोडं दडपण आलं असेल नक्कीच अभयवरती ओ पुढला चेंडू या चेंडूवरती किती धावा मिळतील 1 धाव पूर्ण ओमकार येतोय चेंडूवरती आणि एकच धाव पूर्ण 1 या धावांशी धावफलक पुढे सरकतोय संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 16 अगदी 2 विकेट प्राप्त केल्या मात्र या गोलंदाजानं परंतु 2 षटकार त्याला त्या गोलंदाजीवरती आले आणि आता मात्र तुमच्यापर्यंत आम्ही समीकरण पोहोचवतोय 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज बघा मॅच होती कुठं आणि आणून ठेवली कुठे कारण 2 षटकार अभयवरती आल्यानंतर मात्र कुठेतरी मॅचचं चित्र पलटलेलं दिसतंय आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेशच्या मात्र खांद्यावरती आता जबाबदारी आले कुठेतरी कर्णधारानं विश्वासानं गणेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले कारण 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज म्हणजे हे षटक महत्वपूर्ण षटक असेल गणेशला मात्र हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल हे षटक मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघानं चांगलं हाताळलं तर मोडकवाडी स्पोर्ट्स संघावरती दबाव वाढू शकतो ओ पहिल्याच वाईट सुरुवात केली ती गणेशनं अगोदरच धावा आपल्याला रोखायच्या आहेत आणि गणेशला मात्र अवांतर धावा देऊन चालणार नाही तसा कानमंत्र मात्र दिला असेल कर्णधारानं कारण एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला आमंत्रित केले गेले दुसरं षटक हाताळण्यासाठी ओहो चांगला अगदी निर्धाव चेंडू हलकसं अपील केलं होतं परंतु ते अपील पंचांनी फेटाळलं गेलेलं अगदी अचूक टप्पा मात्र आता गणेशनं पकडला आणि याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल पाहायचं आहे परंतु तितकाच स्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे तो अनिकेत मात्र स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय
ओ पटका बसलाय, ओमकार येतोय चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय, म्हणजे अनिकेतला सुद्धा चले जावचा इशारा केलाय. ज्या कारणासाठी या गोलंदाजीला आमंत्रित केलं होतं ते काम मात्र चोख पार पाडताना दिसतोय गणेश. कारण अनिकेतला कुठेतरी बाद करायचा होता. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने ही रणनीती आखली होती आणि त्यासाठी मात्र गणेशला आमंत्रित केलं होतं. पहिला चेंडू मात्र खराब टाकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते गणेशनं आणि कुठेतरी आता मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाच्या सुद्धा विजयाच्या आशा पल्लवित केल्या गेल्यात. कारण मनोज असेल, ओमकार असेल, कुठेतरी रणनीती आखली आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं गणेशला. या जोडीला मात्र माहित होतं की गणेशचं हे षटक महत्वपूर्ण षटक असेल आणि तेच काम करताना दिसत आहेत. आता मात्र अनिकेत यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. अजूनही चेंडू बाकी असतील, आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओ काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश. आता मात्र चेंडू बाकी असतील 9 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत 14. 9 चेंडू आणि 14 म्हणजे हे 3 चेंडू मात्र अगदी गणेशला चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. हे जर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचं पारडं नक्कीच जड ठरताना दिसेल. ओ अगदी चांगला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील 2. 8 चेंडू मध्ये धावांचं समीकरण आले. 8 चेंडू मध्ये 14 धावांचं समीकरण. अजूनही दोन्ही बाजूने मॅच 50-50 आहे. हे 2 चेंडू मात्र गणेश चांगल्या पद्धतीने हाताळतोय का पाहायचा आहे आणि या 2 चेंडूवरती मात्र हल्ला चढवला. ओ या चेंडूवरती किती धावा मिळतील पंच? या चेंडूवरती धावा किती असतील पंच? एकच धाव असेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी चांगलं कमबॅक होईल मोडकवाडी स्पोर्ट्स संघाचं. आणि शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीनं जर हाताळला तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट मात्र चांगलंच कमबॅक करू शकतो. पाहिजे कशा पद्धतीनं चेंडू हाताळेल गणेश. ओहो आता मात्र पंच वळतात. या मात्र चुका कुठेतरी टाळाव्या लागतील गणेशाला. अगदी चेंडू खेळून काढला तरी चालेल परंतु अवांतर धावा देऊन चालणार नाही मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला. आता समीकरण येतंय की 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. ओ गणेश अगदी शेवटचा चेंडू एक चेंडू फक्त फेकायचा आणि 1 चेंडूसाठी मात्र 2 धावा अवांतर खर्च केले तर कुठेतरी धोकादायक ठरू शकतं शेवटच्या क्षणी. अजून या षटकाली शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकावर मोठा फटका येईल का? ओ फटका खेळाय क्षेत्र येतोय. रणजित चेंडू खाली आहे आणि झेल टिपला जातोय. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आणि या 9 धावा रोखण्यासाठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट असा कोण स्पेशालिस्ट गोलंदाज काढेल? कारण या 9 धावा रोखायच्या आहेत आणि काय रणनीती आखली जाईल ते ओमकार आणि मनोज यांच्या माध्यमातून. जर या 9 धावा मात्र रोखल्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने संपूर्ण ग्रामस्थ गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल ते 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 1 मिनिट चेक केलं जाईल सुरेश दादा. ओमकार हे पहा 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. पंच 1 मिनिट यायचं या ठिकाणी. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ टेक्निकल टीम कडून थोडा इश्यू झाला होता त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 6 चेंडू मध्ये 11 धावांची
6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. हे पहा शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज माझ्या माहितीप्रमाणे मनोज याच्या हातामध्ये चेंडू, कारण एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखला जातोय मनोज. आणि 6 चेंडूमध्ये 11 धावा रोखायच्या आहेत मनोजला, आणि त्यासाठीच हे षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज मनोज. आणि स्ट्राईक वरती मात्र आहे बॅट्समन याचा एक अतिरिक्त खेळाडू या इथं आमच्या कॉमेंट्री बॉक्सचे किरण. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनोज. नाटोशी गावचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल मनोज, कारण या 11 धावा त्याला रोखायच्या आहेत, आणि या जर धावा रोखण्यात हा गोलंदाज यशस्वी राहिला तर मात्र आजच्या या सामन्याचा हिरो ठरू शकतो मनोज. ओ पहिल्या चेंडूवरती फटका खेळा, मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आणि समोरच्या दिशेने येतो षटकार. म्हणजेच षटकारांशी स्वागत केले ते मनोज याचं. आणि आता मात्र समीकरण आले 5 चेंडूमध्ये 5. पहिला चेंडू अगदी खराब पद्धतीचा हाताळला गेला मनोज याच्या माध्यमातून, आणि हल्ला चढवला तो स्ट्राईक वरती फलंदाज आहे किरण. किरणनं मात्र रणनीती आखली होती, कारण पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल मनोज सारख्या गोलंदाजावरती. आता मात्र समीकरण आले 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. काय 50-50 मॅच, कुणाच्या बाजूने मॅच झोकली जाईल. ओ या धावा मात्र मनोजला देऊन चालणार नाही. अगोदरच या अवांतर धावा कुठेतरी मनोजला रोखायच्या आहेत, आणि आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आलंय. हे चेंडू मात्र अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेलं, मनोजला मात्र कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू पंच घोषित करतात, म्हणजेच 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. अगदी शेवटचं षटक मनोजच्या हातात आलं, परंतु कुठेतरी या गोलंदाजचा आज दिवस नव्हता, कारण सातत्यानं या खेळाडूचा सुद्धा चांगला खेळ राहिलाय. परंतु पुन्हा एकदा वाईट, आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळत असताना मनोज सारख्या गोलंदाजाकडून थोडी चूक होत्या, कारण पहिल्याच चेंडूवरती त्याला षटकार खेचल्यानंतर कुठेतरी मनोबल कमी झालं. ओहो, आणि होतं विकेटचं पतन. अगदी चेंडू बाकी असतील 4, आणि 4 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज, आणि ही किमया मात्र हा गोलंदाज करेल का मनोज. 4 चेंडू आणि 2 धावा रोखू शकेल का. आणि या जर धावा रोखल्या तर मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे खेळाडू अगदी त्याला खांद्यावरती घेऊन जल्लोष करतील. परंतु या 2 धावा मात्र मनोजला रोखायच्या आहेत, आणि ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा रोखायच्या आहेत. या धावा रोखल्या जातील का त्याच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या, फलंदाजी करणारा संघ स्पीडअप घ्या. मोडकवाडी संघ विनंती असेल, 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनोज. हो, चेंडू टोलून काढला, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 1 धाव. आता मात्र कुठेतरी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाला रणनीती आखावी लागेल, कारण 1 धाव रोखायची आहे फक्त. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केला मनोजचा मात्र आज कुठेतरी दिवस नाही, कारण सातत्यानं हा सुद्धा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ओळखला जातो. त्याची ओळख त्यानं निर्माण केले, परंतु एखाद्या प्रत्येक चांगल्या खेळाडूचा सुद्धा एखादा दिवस नसतो, आणि तोच दिवस आज मनोजचा मला दिसत नाही. कारण 3 चेंडू मध्ये मात्र त्याला 1 धाव रोखायचे, आणि ती रोकेल का. नॉन स्ट्राईकला फेकी केले काय होईल, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे या मॅच मध्ये चुरस निर्माण होते. अजूनही 2 चेंडू बाकी, आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे. नॉन स्ट्राईकला चांगली फेकी केली. अत्यंत हुशार आणि चतुर चलाक म्हणून खेळाडू ओळखला जातो ओमकार. ओमकारला मात्र माहित होतं की नॉन स्ट्राईकला फेकी केली तर मात्र कुठेतरी खेळाडू धावचित होऊ शकतो, आणि तीच रणनीती आखली आणि धावचित केलंय ते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी मोडकवाडी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाला, आणि मॅच मध्ये मात्र चुरस निर्माण केले. 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. बघा मॅच होती कुठे आणि आले कुठे.
2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की याची नोंद घ्या. 2 चेंडूमध्ये 1 धावा करायच्या मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला. मनोजनं मात्र चुरस निर्माण केले या गोलंदाजानं, कारण 1 धाव मात्र रोखायचे. दबाव वाढवला जातोय, अगदी जवळ खेळाडू घेतले जातात, म्हणजे रणनीती चांगली दिसते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची, कारण 1 धाव फक्त रोखायची आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या 1 धाव रोखेल का मनोज? आणि पंच करतायत वाईट, वाईटचा इशारा देत आहेत पंच. पंचांचा निर्णय अंतिम राहील हे पहा. पंच वाईट घोषित करतायत. हे पहा, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे चेक करून निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल. जर का वाईट असेल तर वाईट दिला जाईल. हे पहा, चला टीम मीटिंग करायची नाही, कारण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काम पाहिलं जातंय आणि तुम्हाला निर्णय आम्ही कळवू. परंतु मॅच मध्ये मात्र चुरस निर्माण केली ती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघानं. अगदी चांगली चुरस आम्हाला पाहायला मिळाली. चला फक्त तिसरा पंच हे पहा, सर्वांनी इथं जमायचं नाही, तिसरे पंच निर्णय देतील. आणि पंच या ठिकाणी आयोजक कमिटी, पंचांचा निर्णय अंतिम राहील का? तिसरे पंच आपल्याला वाईट चेंडू घोषित करतात, तुमचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. आणि पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय, म्हणजेच कुठेतरी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ थोडासा आम्हाला अडचण दिला. चुरस मात्र निर्माण केली ती मनोज यानं, आणि पंचांनी मात्र वाईट चेंडू दिल्यामुळे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे चेक केलं गेलं आणि आयोजक कमिटीकडून हा चेंडू वाईटच्या स्वरूपात घोषित केला. याचा फटका मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाला बसला आणि कुठेतरी एक विजयाच्या आशा पल्लवीत नक्कीच झाल्या होत्या आणि त्याचा फटका बसलाय. चला, पंचांनी जो निर्णय घोषित केला तो आपल्या सर्वांना मान्य करावा लागेल. आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे.